नमस्कार मंडळी. तर परत आज मी तुमच्यासाठी एक अशी खास रेसिपी घेऊन आलेली आहे. तर आज आमच्याकडे फॅमिली फ्रेंड्ससाठी जेवणाचा बेत ठरलेला होता. तर त्यांच्या डिमांडनुसार आज मी चिकनची भाजी तयार केलेली आहे. तर आमचा हा बिर्याणीचा बेत तयार करायचा होता, पण त्यांना माझ्या हातची चिकनची भाजी खाण्याची खूप इच्छा होती. तर त्यामुळे मी ही चिकनची भाजी तयार केलेली आहे. तसेच घरचे मंडळी पकडून आणि पाहुणे मंडळी पकडून अशी 20 ते 25 जणांची ही भाजी तयार केलेली आहे. अगदी अचूक प्रमाणामध्ये परफेक्ट अशी ही 25 जणांना भाजी पुरते. तर ही भाजी मी कशी तयार केली हे बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका. तर रेसिपीला सुरुवात करू. इथे बघा, मी एक मोठी वाटी लसूण सोलून घेतलेला आहे आणि अद्रकसुद्धा सोलून घेतले. त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीरसुद्धा आहे. आता मसाला तयार करण्यासाठी 3 मोठे कांदे, 1 खोबऱ्याची वाटी, 7-8 हिरव्या मिरच्या आणि मुठभर फुटाणे घेतलेले आहे. तर आता मसाला आपण हा भाजून घेणार आहोत. तर एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 1 पळी तेल टाकायचं आहे आणि त्यामध्ये उभा चिरून घेतलेला कांदा आपण हा परतून घ्यायचा आहे. तर इथे मी मोठमोठाले 3 कांदे घेतलेले आहेत. हे प्रमाण अगदी बरोबर आहे. तर आता हा कांदा आपण छान असा गुलाबी किंवा काळसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता, या पद्धतीने आपल्याला हा कांदा छान असा काळसर किंवा गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. जास्तही आपल्याला भाजून घ्यायचा नाही आहे. आता कांदा भाजून झाला की आपण यामध्ये 1 पळी तेल टाकणार आहोत आणि थोडंसं तेल गरम झालं की त्यानंतर आपण यामध्ये खडे मसाले भाजून घेणार आहोत. तर खडे मसाल्यामध्ये इथे बघा 4-5 हिरवी वेलची घेतलेली आहे आणि 5-6 लवंग, 5-6 मिरे, 1 मोठी वेलची, दगडफूल आणि दालचिनीचा तुकडा, असं हे एक प्रमाणात घेतलेलं आहे. त्यानंतर 2 तेजपत्ते टाकून याला छान असं भाजून घेणार आहोत. तर लवंग मिरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. तर आता हा गरम मसाला आपण छान असा भाजून घेतलेला आहे, तो सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. त्यानंतर आता आपण याच तेलामध्ये खोबरं भाजून घेणार आहोत. तर खोबरं मी इथं 1 वाटी घेतलेली आहे. याला छान बारीक तुकडे करून घेतलेले आहे. तुम्ही किसणीवरती किसून सुद्धा घेऊ शकता. तर आता खोबरं सुद्धा छान भाजून झालेलं आहे. आता हे सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेत आहोत. त्यानंतर आता आपण हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि त्यासुद्धा आपण भाजून घेणार आहोत. तर भाजताना थोडंसं तेल टाकायचं आहे, त्यामुळे मिरच्या छान भाजल्या जातात. तर इथे बघा, मी छान अशा 10-12 मिरच्या घेतलेल्या आहेत. तर तुम्ही तिखट आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर आता हा मसाला वाटून झालेला आहे. तर यामध्ये आपण फुटाणे भाजून घेतलेले नाही आहे. हे सर्व साहित्य भाजून घेतलेलं आहे. फुटाणे हे भाजलेले असल्यामुळे आपण ते भाजून घेत नाही आहे. आता हे अद्रक, लसूण आणि मसाला हे दोन्ही मी मिक्सरमधनं बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. तर इथे हा कांदा लसूणचा मसाला आणि अद्रक लसूणचा मसाला आहे. तसंच वाटीमध्ये मसाल्याचं पाणी काढलेलं आहे. आता 3 किलो चिकन घेतलेलं होतं, ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता एक मोठं पातेलं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 2 वाटी मी तेल टाकलेलं आहे. तर इथे आपल्याला भाजीला छान भरपूर तेल लागणार आहे. तर तेल गरम झालं की त्यानंतर आपण अद्रक लसूणची अर्धी वाटी पेस्ट टाकणार आहोत आणि अर्धी वाटी नंतर आपण यूज करणार आहोत. तर आता बघा, हे अद्रक लसूणची पेस्ट आपण छान परतून घेत आहोत. त्यामध्ये 1 चमचा हळद टाकायची आहे आणि 1 मोठा टोमॅटो आपण यामध्ये टाकणार आहोत. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान असं हे अद्रक लसूणची पेस्ट आपण परतून घेणार आहोत. आता बघा, या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. त्यानंतर आपण स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन यामध्ये टाकणार आहोत आणि छान असं मिक्स करून घेत आहोत. तर आता छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर यामध्ये मी पाणी टाकलेलं नाही आहे. तर 1 प्लेट घेऊन त्यावरती 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आपण हेच पाणी यामध्ये टाकणार आहोत आणि चिकन शिजवून घेणार आहोत. तर चिकनला सुद्धा पाणी सुटत असतं, त्यामुळे आपल्याला पाणी जास्त टाकण्याची गरज नाही आहे. तर बघू शकता तुम्ही, आपण 1 ग्लास पाणी टाकलेलं होतं आणि चिकननं सुद्धा पाणी सोडलेलं आहे. तर आता मस्तपैकी हे चिकन यामध्ये शिजवून घेत आहोत. चिकन छान शिजलं की आपण ते बाजूला काढून ठेवणार आहोत. त्यानंतर बघा, इथे परत आपल्याला काही मसाले लागणार आहे. तर मी अर्धी वाटी लाल तिखट, धने पावडर आणि कांदा लसूण मसाला, त्यानंतर हा एस्वार मसाला आहे. तर एस्वार मसाला टाकल्यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते.
तर इथे बघा मी फिक्कं सूप काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हा एस्वार मसाला टाकून त्याची छान पेस्ट तयार करून घेत आहे। जर तुम्हाला चिकनच्या फिक्क्या सूपमध्ये जर हा एस्वार मसाला कालवायचा नसेल तर तुम्ही साधं गरम पाणी घेऊन त्यामध्ये हा एस्वार मसाला कालवून घेऊ शकता। तर इथे मी चिकनचे सूप घेऊन त्यामध्येच हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे सर्व मसाले आपण यामध्ये टाकणार आहोत। तर आता बघा चिकन शिजून झालेलं आहे। परत एक दुसरं पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये 2 वाटी तेल टाकलेलं आहे। आता यामध्ये अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत आणि त्यानंतर आपली अर्धी वाटी राहिलेला अद्रक लसूणची पेस्ट ही सुद्धा यामध्ये टाकणार आहोत आणि छान असं परतून घेणार आहोत। आता छान परतून झाल्यानंतर त्यानंतर कांदा, खोबरं आणि गरम मसाल्याचा आपण हे मसाला टाकलेला आहे। तर हा मसाला सुद्धा आपण छान परतून घेत आहोत। अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे। गॅस मोठाच ठेवायचा आहे। त्यानंतर बघा अर्धी वाटी लाल तिखट, अर्धी वाटी धना पावडर आणि अर्धी वाटी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे। तर आता हे सर्व टाकून परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। ते छान मिक्स झाल्यानंतर यावरती झाकण ठेवून आपण मसाला तेल सुटेपर्यंत थोडंसं शिजवून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे। तर इथे आपण मसाला खूप छान असा व्यवस्थितच भाजून घ्यायचा आहे, त्यामुळेच भाजीला कलर आणि स्वाद येतो। तर बघा घाई करायची नाहीये। तर असा व्यवस्थित आपण हा मसाला परतून घेतलेला आहे। त्यानंतर थोडंसं पाणी टाकून परत एकदा आपण हे मिक्स करून घेणार आहोत। आता परत यावरती झाकण ठेवून परत आपण याला थोडंसं वाफवून घेणार आहोत। तर बघा आता मस्तपैकी मसाला छान शिजलेला आहे आणि छान थोडं थोडं तेल सुटत आहे। आता त्यानंतर आपण हे चिकनचं फिक्कं पाणी जे आहे ते यामध्ये टाकणार आहोत आणि परत एकदा मसाला छान मिक्स करून घेणार आहोत। आता यावरती झाकण ठेवून परत आपण मसाला शिजवून घेत आहोत, म्हणजे 5 ते 10 मिनिटच फक्त आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर बघा किती छान अशी याला तर्री वरती आलेली आहे किंवा तेल सुटलेलं आहे। तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने अशी चिकनची भाजी किंवा मटणाची भाजी तयार करू शकता। त्यानंतर बघा मी गरम करून ठेवलेलं पाणी होतं ते सुद्धा यामध्ये टाकलेलं आहे। तर आता इथं भाजीची क्वांटिटी हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर इथे मी 1 पातेलं गरम पाणी टाकलेलं होतं। त्यानंतर बघा आपण जे पीस शिल्लक आहे ते सुद्धा चिकनचे पीस यामध्ये टाकून दिलेले आहेत आणि छान असे मिक्स करून घेत आहोत। तर आता इथे भाजी थोडी घट्टच आहे, पण आता जे पातेल्यात मसाल्यात जे पाणी असेल तर ते छान धुवून आपण हे पाणी या भाजीमध्ये टाकून द्यायचं आहे, म्हणजे आपल्या भाजीला छान असा स्वाद येतो। तर आता तुम्ही बघू शकता भाजी पातळ किंवा घट्ट किती प्रमाणात तुम्हाला हवी आहे। तर इथे आता हे छान माझी भाजी तयार झालेली आहे। यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। तर अजूनही आपला एक मसाला शिल्लक राहिलेला आहे। तर आपण या भाजीला छान उकळी येऊ देऊ, त्यासाठी मी इथे परत प्लेटवरती 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि ते पाणी यामध्ये टाकत आहे। तर आता परत एकदा छान असं मिक्स करून घेत आहे। बघा भाजीला किती सुंदर असा कलर आणि तेल सुद्धा सुटलेला आहे। तर आता आपला हा एस्वार मसाला आपण यामध्ये टाकणार आहोत। तर इथे भाजीला उकळी यायला लागली की त्यातच आपण हा एस्वार मसाला टाकणार आहोत। तर त्यासाठी हा मसाला आपण पहिलेच छान गरम पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे, त्यामुळे ही भाजी खूप छान अशी घट्ट चवदार आणि खूप छान असा याला वास येत असतो। तर ही भाजी बघा आता छान उकळून घ्यायची आहे। त्यानंतर उकळून झाल्यानंतर थंड झाल्यावरती वरून कोथिंबीर टाकायची आहे आणि मस्तपैकी अशी ही झणझणीत तर्रीवाली 20 ते 25 लोकांना आरामात पुरेल अशी ही भाजी तयार झालेली आहे। चवीलाही खूप छान झाली होती। तुम्ही सुद्धा माझ्याप्रमाणे 20 ते 25 जणांसाठी ही भाजी आरामात करू शकता।